सांगत असतो, काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुका लढवत असतात, काही स्वतःच्या अस्तित्वासाठी लढाई करत असतात, काही लोक अस्तित्व टिकवण्यासाठी मग दरवेळेप्रमाणे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबईतला मराठी माणूस धोक्यात आलाय, मुंबई खतरे में आहे. पण ॲक्च्युली बघायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून ही जी काही निवडणुका आल्या की काही लोक मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, ही जी काय आवई उठवतात ही आता कॅसेट जुनी झालेली आहे. आता लोकांनाही ते अंगवळणी पडलेलं आहे. पण लोक ही निवडणूक भावनेच्या आधारावर निवडणूक जिंकता येणार नाही. लढवता येईल पण जिंकता येणार नाही. लोक मुंबईकर सुज्ञ आहेत. गेले 20 वर्ष 25 वर्ष ते काम पाहत आहेत आणि आता लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे, लोकांना विकास पाहिजे, लोकांना सोयीसुविधा पाहिजेत, लोकांचे जीवनमान बदललं पाहिजे, लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास नको आहे, लोकांना चांगले रस्ते पाहिजेत, लोकांना पिण्याचं मुबलक पाणी पाहिजे, लोकांना चांगली उद्यानं पाहिजेत, लोकांना मेट्रोचा प्रवास पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या मुंबईकरांना पाहिजेत. आणि मला आनंद आहे, मला अभिमान पण आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा काही गोष्टींना मी आणि देवेंद्रजींनी हात घातला. कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले, मुंबईतले काम सुरू आहे. मे मध्ये जवळपास बऱ्यापैकी कंप्लीट होतील आणि पुढच्या म्हणजे या डिसेंबरपर्यंत मुंबई खड्डेमुक्त होईल. का नाही केलं आतापर्यंत? सिवरेज ट्रीटमेंट प्लांट नाही केली आतापर्यंत. ती मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही केली, त्याचं काम सुरू झालं. 1.5 वर्षामध्ये पुढच्या कंप्लीट. आता पण प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडतोय. आपण बाजूने गेलो तर दुर्गंधी येते, काळं क्षार पाणी दिसतं. काय केलं? मेट्रोला स्थगिती दिली, मेट्रो 3ला स्थगिती दिली, मेट्रो 2ला स्थगिती दिली, कारशेडला स्थगिती दिली. हे सगळ्या स्थगिती आम्ही उठवल्या मुख्यमंत्री झाल्यानंतर. आज मेट्रोचं लोकार्पण आपण काही वेळेस प्रधानमंत्री जे आले आणि त्यांनी केलं. आज टप्प्याटप्प्याने आपण मेट्रो लोकार्पित करतो. आज मेट्रो 3 मध्ये लाखो प्रवासी प्रवास करतायत. खरं आहे ना, ते करतायत. त्याला स्टे द्यायला सांगितला होता. मग अशा पद्धतीने मेट्रोचं जाळं जे आहे, आपण 337-400 किलोमीटरचं हे जाळं कंप्लीट करण्याचा उद्देश आमचा आहे. आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी लोकांना आम्हाला द्यायची. लोकांचे जे प्रवासाचा वेळ जो आहे तो वाचवायचा आहे. ते लवकर कामावर पोहोचतील, अतिशय क्षमतेने ते काम करतील, लवकर घरी पोहोचतील, आपल्या परिवाराला वेळ देतील. हे सगळं जे आम्ही करतोय ते एक विकासाचा अजेंडा घेऊन ही निवडणूक आम्ही लढवतोय.